TLN मराठीने चालू केलेल्या कृषीरत्न मालिकेतून आपण शेती आणि शेतीविषयक नवनवीन प्रयोग पाहतो। त्याच पार्श्वभूमीवर आपण कडेगाव तालुक्यातील सफरचंद शेती पाहिली होती। त्याचबरोबर शेतीला जोडधंदा असणारा दुग्ध व्यवसाय देखील पाहिला होता। तर आज आपण मत्स्य व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत। भारत हा कृषीप्रधान देश असे म्हणतात। आपल्या देशाने बरीच कृषी तंत्रज्ञान विकसित केली आहेत आणि इतर देशांकडून देखील नवीन तंत्रज्ञान शिकले आणि त्याचबरोबर अवलंबले देखील आहे। शेळी पालन, कुक्कुट पालन आणि मत्स्यपालन यांसारख्या शेतीशी संबंधित आपल्या देशात अनेक व्यवसाय आहेत। बायोफ्लॉक एक्वाकल्चर त्यापैकीच एक आहे। बायोफ्लॉक हे एक नवीन तंत्रज्ञान आहे जे प्रामुख्याने इस्रायल आणि इंडोनेशियातील आहे। या तंत्रज्ञानात माशांचे उत्पादन पारंपरिक मासे पालनापेक्षा 10 पट जास्त आहे। पाणी बदलण्याची गरज नाही, कमी पाण्यात जास्त मासे पाळले जातात आणि यामध्ये फिश फीडरचा वापर कमी केला जातो। या तंत्रज्ञानामध्ये कोणत्याही औषधी किंवा ग्रोथ बूस्टर वापरण्यात येत नाहीत। या टँक तंत्रज्ञानातील पाण्यात मिठाचे प्रमाण असल्याने माशांची चव तलाव किंवा नद्यातील माशांच्या तुलनेत ही कितीतरी चांगली असते। या तंत्रज्ञानामध्ये 100% सेंद्रिय आणि एक्सपोर्ट दर्जाचे मासे तयार केले जातात, जी लहान मुले, तरुण पिढी, वयस्कर गृहस्थ आणि गर्भवती महिलांसाठी सर्वोत्तम आहे। नमस्कार, माझं नाव सूरज सुभाष अपशिंगे। जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण बहुतांश युवकांचं लक्ष आत्ता सगळं कमर्शियल जॉब्सकडे आहे आणि शेतीपूरक व्यवसायांच्याकडे, जसं मत्स्य शेती झाली किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड जेवढे आपले काम आहेत की ॲग्रिकल्चर बिझनेस आहेत, हायड्रोपॉनिक्स आहे, ॲक्वापॉनिक्स आहे, ह्याच्या संदर्भात त्यांचं लक्ष कुठेतरी गायब होतं। तर यासाठीच आम्ही काय केलं की 2 वर्षापूर्वी आम्ही हा व्यवसाय निवडला मत्स्य शेतीचा आणि 2 वर्षापासून आम्ही हा आता व्यवसाय करतोय। तर ह्या व्यवसायाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आत्तापर्यंत जसं आपण पारंपरिक मत्स्य शेती करत होतो, जशी तलावात केली जाते किंवा धरणातमध्ये केली जाते, त्याच्यात आणि ह्याच्यातला फरक काय? तर ह्याच्यातला फरक असा आहे की ते कमी जाग्यात जास्त उत्पन्न काढलं जातं। म्हणजे ह्याचा अर्थ याला इंग्लिशमध्ये इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणलं जातं आणि या टेक्नॉलॉजीचं नाव बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी। जसं आपण इथं आता बघू शकता की पाणी जरा आपल्याला खडूळ दिसतंय, ॲक्च्युली हे पाणी खडूळ नसता, त्याच्यात आपण जीवाणू तयार करतो। ह्या जीवाणूंचं काम काय आहे तर माशांना आपण जे खाद्य टाकल्यानंतर त्यांची विष्ठा जी निघते त्या विष्ठेचं संपवण्याचं काम, म्हणजे संपुष्टात आणण्याचं काम हा बॅक्टेरिया करतो। हा बॅक्टेरिया ऑलरेडी 40% प्रोटीननं भरलेला असतो। त्यामुळे ह्या बॅक्टेरियाचं काम काय आहे की तुम्ही जे माशांना खाद्य टाकताय त्या खाद्यातून मासे जे विष्ठा करतायत ते विष्ठ्याला संपवण्याचं काम करतं व उर्वरित जेवढे ह्याच्यात काही तुमचं टॉक्सिक वेस्ट असेल, ज्याला म्हणजे समजा त्याला काही घाण साचलेली तर तेही संपवण्याचं काम ह्या बॅक्टेरियाद्वारे केलं जातं। आणि त्यानंतर कसं होतं की जेव्हा हा बॅक्टेरिया जास्त प्रमाणात पाण्यामध्ये वाढतो त्यावेळी तो मासे त्या बॅक्टेरियाला खातात। त्यामुळे आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीमध्ये शेततलावापेक्षा कमी खाद्याची गरज पडते। आता ही टँक जर का करायची म्हटलं तर ही आत्ता सध्या आपल्याकडे 10,000 लिटरच्या टँक आहेत। ज्यावेळी आम्ही केलं तेव्हा ह्या टँकला 60,000 रुपये खर्च आला होता। आत्ता जर का ही आपल्याला करायची म्हटली तर आपल्याला 40,000 ते 45,000 रुपयेमध्ये ही टँक केली जाऊ शकते। आता हा जो कागद आहे हा 550 GSMचा PVC कोटेड कागद आहे। हा शेततलावापेक्षा पण जास्त मजबूत येतो आणि ह्याची साधारणतः किंमत 10,000 पर्यंत जाते। आणि इथं तुम्ही बघू शकता ही जी जाळी आहे ही 6 mm ची जाळी आम्ही सुरुवातीला वापरलेली, आता आम्ही 4 mm ची जाळी वापरतो। आणि तसंच ह्या टेक्नॉलॉजीला आपल्याला या बॅक्टेरियाला ऑक्सिजनचं प्रमाण, कृत्रिम ऑक्सिजनचं प्रमाण द्यावं लागतं पाण्यामध्ये। तर त्यासाठी आपण आता रिंग ब्लोअर लावलेला आहे आपला। तर त्या रिंग ब्लोअरचं काम असं असतं की ह्या माशांना कमी जागेत जास्त मासे असल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण थोडं कमी पडतं, तर ते न पडावं ह्यासाठी आपण त्यांना बाहेरून ऑक्सिजन देतो। साधारणतः 10,000 लिटरमध्ये आपल्याला 400 किलोपर्यंत उत्पन्न सापडतं। त्यासाठी आपल्याला 400 किलो खाद्य जातं आणि साधारणतः 1 किलो मागे आपल्याला 70 रुपये त्याची कॉस्टिंग येते। तरुण पिढी हे बायोफ्लॉक तंत्रज्ञान सुरू करू शकते आणि खूप चांगले उत्पन्नही मिळू शकते। 30,000 लिटरच्या एक बायोफ्लॉक टँकची गुंतवणूक 1 लाख रुपये इतकी आहे। त्यासाठी आवश्यक असलेले क्षेत्र हे 700 चौरस फूट इतके आहे। यामध्ये आपण 2,500 मासे पाळू शकता। 7 ते 8 महिन्यानंतर एकूण 800 किलो ते 1 टन मासे उत्पादन केले जाऊ शकते। एका टँकमध्ये प्रत्येक पिकासाठी 1 लाख ते 1.5 लाख पर्यंत उत्पादन होऊ शकते।
ते तू पकड, तू तसंच पकड. हां उचलून डायरेक्ट ह्याच्यात ठेवायचं ना. तर ही ऑक्सिजनची पाईप आहे. याला खाली 4 इंचाचा एअरस्टोन जोडला जातो आणि ह्याच्यातून एअर ह्या पाईपमधून येते. ह्या पाईपला आत ऑक्सिजनचा रिंग ब्लोअर जोडला आहे. त्या रिंग ब्लोअरमधून ह्या पाईपमध्ये हवा येते आणि त्या पाईपमधून ह्याच्यात सोडली जाते. हे पाणी कंटिन्यू उसळत राहिलं पाहिजे, कारण जर का पाणी स्थिर झालं तर त्याच्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. तर त्यामुळे ह्याच्यात आपण पाणी कंटिन्यू एअर देऊन मिक्सिंगचं काम करतो, त्यामुळे ह्याच्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत नाही. ओके. आता जो हा पंप आहे जो आपण आत्ता बघितला, हा इथे 2 पंप लावले जातात. ह्या पंपाने जो ऑक्सिजन दिला जातो तो लाईट गेल्यानंतर दिला जातो आणि त्याच्यासाठी आधी लागणारा जो रिंग ब्लोअर आहे मेन पाईप, त्याला अशी पाईप खाली जोडली जाते. ह्याला एअर ऑक्सिट्यूब म्हटलं जातं. हा मोठा पंप आहे. हा इन्व्हर्टरवरती चालत नाही, त्यामुळे जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत ह्या पंपावरती चालतं आणि जशीच लाईट जाते हा आपला बॅकअपचा पंप चालू होऊन जातो. आता आपण सध्या ह्या प्रकारचा मासा करतोय. ह्याला गिफ्ट तिलापी असं म्हटलं जातं आणि ह्याच्यात भरपूर प्रकारचे मासे होतात. पण ह्या माशाचं असं वैशिष्ट्य आहे की याला नदीचा पापलेटसुद्धा म्हटलं जातं. आणि आत्ता आपल्याकडे जी व्हरायटी आहे ती मोनोसेक्स तिलापियाची आणि 2 वर्षापासून आपण मोनोसेक्स तिलापियाच करतोय. ह्या माशाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला नदीचा पापलेट पण म्हटलं जातं, कारण ह्याला काटं जास्त नसतात. एक मधलाच तेवढा काटा असतो आणि व्यतिरिक्त तसा काही मोठा काटा नसतो. मासाचं प्रमाण जास्त असतं आणि प्रोटीनचंही प्रमाण जास्त असतं आणि आपल्या इथल्या भागातल्या लोकांनी आत्ता त्याला तशी पसंती दिली आहे. त्यासाठी 2 वर्षापासून आम्ही तिलापियाच करतोय. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याच्यात पंगेशस करू शकता. कोळंबी, गोड्या पाण्याची कोळंबी, जसं लिटोपेनिस वेनामी ज्याला म्हटलं जातं, ती तुम्ही करू शकता. आणि आत्ता जसं आमच्या फार्म वाढवायचं चाललं आहे, आम्ही 2 टँकमध्ये पुढच्या वेनामीचं कल्चर करणार आहे. म्हणजे गोड्या पाण्याच्या कोळंबीचं आम्ही त्याच्यात ट्रायल्स घेणार आहे 2, आणि त्या जर यशस्वी झाल्या तर तसंच आम्ही बाकी शेतकऱ्यांना पण प्रोत्साहन देणार की आपल्या इथंही म्हणजे आपल्या तालुक्यात किंवा आपल्या जिल्ह्यात कोळंबीची शेती ही प्रसिद्ध होऊ शकते. हे जे आर्टिफिशियल खाद्य आहे, जसं नैसर्गिक तलावात आपण पहिलं हे टाकत होतो, शेंगदाण्याची पेंड, गव्हाचा भुस्सा हे टाकत होतो, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला असं काहीच वापरता येत नाही. हे तरंगणारं मत्स्यखाद्य आहे, हेच फक्त माशांना आपण ह्याच्यात देतो. का तर त्याची ज्या मासाची जी क्वालिटी आहे ती फक्त आपल्याला मेंटेन ठेवायची असते, त्यामुळे आपण फक्त हे कंपनीचं खाद्य वापरतो. आत्ता आम्ही ग्रोवेल कंपनीची डीलरशिप घेतलेली आहे, जेणेकरून सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये आम्ही ह्याचा आत्ता पुरवठा करतो. हे मत्स्यखाद्य 2 प्रकारे बनवलं जातं. एक व्हेजिटेरियन प्रोटीन जसं सोयाबीन झालं, किंवा दुसरं फिश मिल म्हणजे आपलं जे हे असतं माशाचं जे फिश मिल असतं, झिंगा, सुकट, बोंबील, ह्याच्यापासून ते खाद्य बनवलं जातं. तर ज्यावेळी माझं शिक्षण झालं त्यावेळी शिक्षण झाल्यानंतर मला पहिल्यापासूनच ॲग्री बिझनेसमध्ये आवड होती. तर त्यानंतर आवड होती, पण माझ्याकडे तेवढं फायनान्शियल कॅपॅबिलिटी नव्हती. आणि हे आमचे मामा आहेत प्रमोद श्रीरंग सूर्यवंशी, तर ते त्यावेळी जॉबला होते पुण्याला IGW इंडियाला HR मॅनेजर म्हणून. तर त्यावेळी ह्यांना पण आवड होती बिझनेसमध्ये आणि मलाही पुढं शिकायचं नव्हतं. तर त्यामुळे ह्यांनी काय केलं की ह्यांनी मला इथं इन्व्हेस्टमेंट करून दिली 2.5 लाख रुपयाची आणि म्हणले की तुम्ही आधी व्यवसाय चालू करा आणि यशस्वी ठरला तर मग आपण त्यारित्या पुढं जाऊ. तर 2 वर्षानंतर त्यांनी आत्ता स्वतः रिझाईन करून जॉब सोडून आता पूर्णपणे हाच व्यवसाय ते स्वीकारला आहे त्यांनी. आणि ते आत्ता सगळे आमचं सेल्सचं जे काम आहे, माशाच्या सेल्सचं किंवा खाद्याच्या सेल्सचं, ते पूर्णपणे तेच बघतात. त्यानंतर आपण जे ट्रेनिंग देतो लोकांना
आम्ही आमचं यशस्वी झाल्यानंतर आम्ही बाकी शेतकऱ्यांना ह्याच्याबद्दल सांगायला लागलो. तर आत्तापर्यंत आम्ही 15 प्लांट असे 15 प्रोजेक्ट महाराष्ट्रभर उभे केले. आणि ज्यावेळी टेक्नॉलॉजी नवीन आली आम्ही स्वतः ह्याचं प्रशिक्षण बिहारमध्ये घेतलं. माझ्यासोबत आमचे सहकारी रमेश नारायणराव पवार दादा आमच्यासोबत होते त्यावेळी ट्रेनिंगला. आणि आम्ही तिकडं ट्रेनिंग घेतल्यानंतर दोघांनी त्यांचा पाचवडमध्ये असलाच एक स्वतःचा फार्म आहे मोठा, आणि दोघांनी तिथं व्यवस्थित सहकार्य करून एकामेकाला यशस्वी पाडली ही टेक्नॉलॉजी. आणि यशस्वी झाल्यानंतर तेही स्वतः ट्रेनिंग द्यायला लागले, आम्ही ट्रेनिंग द्यायला लागलो. आत्तापर्यंत आम्ही एक 100 शेतकऱ्यांना ट्रेनिंग देऊन एक 15 प्रोजेक्ट असे महाराष्ट्रभर निर्माण केलेत. आणि 100हून अशा अधिक टँक आम्ही स्वतः इन्स्टॉल करून दिलेत. या टेक्नॉलॉजीमध्ये कोणाला जर काही मदत लागली तर कधी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. युवा बायोफ्लॉक ॲक्वाकल्चर ह्या नावाने आमची कंपनी आहे. आणि असले प्रोजेक्ट आम्ही आत्तापर्यंत जे सेटअप केलेत तर ते ज्यांना कोणाला असा प्रोजेक्ट सेटअप करायचा असेल तर तुम्ही माझ्या फोन नंबरवर मला फोन करू शकता. 9960 725 797 हा माझा वैयक्तिक नंबर आहे. तुम्ही मला कधी अहोरात्री ह्या टेक्नॉलॉजी संदर्भात किंवा मत्स्यपालनाच्या संदर्भात जर तुम्हाला कसलाही तक्रार किंवा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला फोन करू शकता. आणि जरी तुम्हाला असा प्रोजेक्ट एखादा सेटअप करायचा असेल तर तेही आमच्या कंपनीद्वारे केला जातो. तुम्हाला त्यासाठी लागणारं मत्स्यबीज मत्स्यखाद्य हेही आम्ही तुम्हाला त्यासोबत पुरवतो. मी प्रमोद सूर्यवंशी. माझं शिक्षण झालं आहे MSW आणि मी पुण्याला जॉबला होतो. सध्या मी IGW इंडियामध्ये कार्यरत होतो. 10 वर्षे मी याच्यामध्ये जॉब केलेला आहे. पण मला काय त्यात फारशी अशी आवड नव्हती नोकरीमध्ये. त्याच्यामुळं मी हा विचार केला की आपल्याला व्यवसायामध्ये म्हणजे इंटरेस्ट आहे तर व्यवसायच करूया. मला त्यावेळी तिथं जवळजवळ 35,000 एक सॅलरी होती, पण मला त्याच्यात आवडच नव्हती. म्हणून मी शेती करायचा विचार केला, व्यवसाय करायचा मला विचार केला. आणि मी गावी आलो. गावी यायच्या आधी आमचे बाचे सूरज अपशिंगे त्यांचं शिक्षण झालं, 12वी झाली. आणि त्यानंतर पुढच्या शिक्षण घेणार होते, पण त्यांची पण आवड शेतीमध्ये जरा जास्त आहे आणि त्यांना व्यवसाय त्यांनासुद्धा करायचा होता. तर त्यांना मी असं हे केलं की ठीक आहे, मी जॉबला आहेच, तर मी जोपर्यंत आहे जॉबला आहे तोपर्यंत जरा फायनान्शियल मी तुला काही मदत करतो आणि तू ह्याच्यात काहीतरी कर. मग नंतर ते सक्सेस झाल्यानंतर मी पण रिझाईन देऊन गावी येतो. तर त्याला मग नंतर आम्ही पाठवलं बिहारमध्ये ट्रेनिंगसाठी. 3 दिवसाचं ट्रेनिंगमध्ये त्यांनी अटेंड केलं. आणि त्याच्यानंतर मग ते आम्ही इकडं आल्यानंतर पहिल्यांदा 2 टाक्या तयार केल्या. 2 टाक्या केल्यानंतर त्याच्यात आम्हाला बरा फायदा दिसला. त्याच्यानंतर आम्ही 2 अजून टाक्या तयार केल्या. पण असा अनुभव आला की पहिल्या वेळी जेव्हा आम्ही मासे टाकले तेव्हा आमचे 5,000 मासे म्हणजे मेले. तर आम्हाला जरा असा वाईट अनुभव आला पहिला. पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. म्हणून आम्ही परत आणि जोमाने काम सुरू करून हा बिझनेस आम्ही पूर्ण सक्सेस करून दाखवलेला आहे. आणि आता ते व्यवस्थित चाललेलं आहे. आम्ही ट्रेनिंग घेतो. महिन्याला काहीतरी ट्रेनिंग असतात. त्या ट्रेनिंगमध्ये जवळजवळ 100 लोकांना ते ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यातल्या 15 लोकांनी त्यात प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आणि स्वतः आम्हीच तयार करून दिलेला आहे प्रोजेक्ट. ही टेक्नॉलॉजी 2 वर्षापूर्वी जेव्हा आली तेव्हा भरपूर लोकांचे ह्याच्या संदर्भात गैरसमज होते की ही टेक्नॉलॉजी फ्लॉप जाईल. अनेक टेक्नॉलॉजी आलेत, कुक्कुटपालनाच्या संदर्भात भरपूर कंपन्या येऊन गेलेत आणि ही टेक्नॉलॉजी तसंच काहीतरी असेल आणि शेतकऱ्यांची फसवणूक होईल असं आम्हालाही पहिल्यांदा वाटलं होतं. किंवा आम्हालाही जेव्हा सुरुवात केली तेव्हा लोक अशी म्हणाले होते. पण ज्यावेळी आपले शरदचंद्रजी पवार आपले कृषी दैवत असं आपण त्यांना म्हणू शकतो, तर त्यांनी जेव्हा रमेशदादांना आणि हे टेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्यांना स्वतः त्यांनी घरी बोलवून ह्या टेक्नॉलॉजीबद्दल माहिती घेतली आणि स्वतः त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात पण ह्याच्या संदर्भातले कृषी संशोधन केंद्र बारामती इथे ह्या संदर्भातले कार्यक्रम राबवले. स्वतः त्यांनी तिथं टँक्सचं निर्माण करून घेतलं. त्यावेळी लोकांना कळालं की ही टेक्नॉलॉजी असं काहीतरी नुसता फसवणुकीचा भाग नसून ही टेक्नॉलॉजी खरंच काहीतरी चांगलं आहे आणि ह्याच्यात युवकांनी जर मन लावून काम केलं तर यशस्वी होऊ शकते. हे तेव्हापासून सगळ्यांना कळालं. मी या व्यवसायामध्ये उतरलो. आता मी या व्यवसायामध्ये पूर्णपणे सक्सेस आहे. अजून याच्यात मला भरपूर पुढं जायचं आहे. आणि मी या आताच्या म्हणजे नोकरी करणाऱ्यांना किंवा युवा
पिढीला असं सांगेन की व्यवसायामध्ये भरपूर म्हणजे पैसे आहेत किंवा तुम्हाला जे स्वप्न तुमची जी पूर्ण करायची आहेत ती या व्यवसायामधून तुमची होऊ शकतात. तर ज्याला आवडच नोकरीमध्ये आहे त्याचा काही विषय नाही, पण आवड जर तुमची शेतीमध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल तर जरूर इकडं याचा विचार करा आणि याच्यात भरपूर पैसे आहेत. तुम्हाला सक्सेस मिळवायचा आपल्या हातात आहे आणि युवा पिढीने ह्यात जास्तीत जास्त लोकांनी ह्यात पडावा असं मी सांगू इच्छितो. नुसतंच मत्स्यपालन नव्हे तर बाकी शेतीपूरक व्यवसायाकडे आमचं लक्ष आहे. जसं आम्ही थोड्याच दिवसात हायड्रोपॉनिक्स आणि ॲक्वापॉनिक्सवरती पण ट्रायल्स चालू करणार आहे. ह्या जिल्ह्यात आत्तापर्यंत तरी आमच्या झालेलं नाही तसं काही. आणि बाकीचे जसं देशी कुक्कुटपालन आहे, पोल्ट्रीचा व्यवसाय आहे, शेळीपालन आहे. आम्ही आत्ता एका एकरामध्ये 180 झाडं लिंबवाची लावलेली आहेत. तर आपली जी ट्रॅडिशनल पद्धतीची जी शेती होती जसं ऊसाची लागवड किंवा भात, हे सगळं आत्ता आम्ही सगळंच बंद करून टोटल ॲग्री बिझनेसकडे वळालेलो आहे. आणि युवकांनी सुद्धा आपल्या जसं पूर्वजांनी शेती केली ती सोडून काहीतरी त्याच्यात नवीन टेक्नॉलॉजी आणता येईल आणि आपल्याला त्याच्यात सगळ्यांना एकत्र जाऊन व्यवस्थित करता येईल. तर अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ शकतो. तर आत्ता आमचं युवा बिझनेस क्लबचं असं हे लक्ष आहे की कमीत कमी आपल्या जिल्ह्यामध्ये 1000 रोजगार निर्मिती आणि असले भरपूर प्रोजेक्ट, नुसतंच मत्स्यपालन नव्हे तर ॲग्री बिझनेसमधला होल अँड सोल सगळंच कामं आपण आपल्याद्वारे राबवणार आहे. तर असं कोणालाही जर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला भेट देऊ शकता. मला ह्याच्यापुढेही तुम्हाला आमच्यातर्फे असेच भरपूर वेगवेगळ्या व्यवसायांचे ॲग्री बिझनेस रिलेटेड तुम्हाला असेच ॲग्री बिझनेस संबंधी असेच सगळे व्हिडिओज तुम्हाला आम्ही देत राहू. ग्राहकांच्या सेवेसाठी आपण जिवंत माशाची विक्री घरपोच करत आहोत. सूरज अपशिंगे आणि प्रमोद श्रीयवंशी यांच्या युवा बिझनेस क्लबच्या यशामध्ये श्री रमेश नारायणराव पवार, विनोद माने, वेदांत गायकवाड, सुमित अपशिंगे व तसेच अमित आबासाहेब काळे यांचा देखील बहुमूल्य वाटा आहे. जर कोणत्याही तरुण उद्योजकांना या तंत्रज्ञानामध्ये करण्यास आवड असेल तर ते युवा बिझनेस क्लबशी संपर्क साधू शकतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी TLN मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.